यानंतर आपल्या सिट्रस संस्थेचे संचालक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपली संपूर्ण टीम इथे आणली. जसं आता हा प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर शेतकऱ्यासमोर, त्याचं देखील आपल्याला समाधानकारक उत्तर त्या शेतकऱ्याला मिळेल, कारण त्यांच्याजवळ सगळे तज्ज्ञ जे आहेत, सॉईल सायंटिस्ट आहेत, प्लांट प्रोटेक्शन सायंटिस्ट आहेत, त्यानंतर प्रोडक्शन सायंटिस्ट आहेत आणि काही प्रोसेसिंग सायंटिस्ट आहेत. यांना मी लडानिया साहेबाला पहिले विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आणि तुम्हाला आत्ता जसं जाखड साहेबांनी सांगितलं की इथे व्हायरस फ्री संत्र्याचं जे रोप आहे ते विक्रीमध्ये आपण हे अग्रेसर आहे संस्था, आणि यांनी फार मोठं चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. जरी ते लिमिटेड प्रमाणात असं, लिमिटेड का आहे, कारण ती संस्था ही संशोधन संस्था आहे, प्रोडक्शन संस्था नाही आहे. तरी ते मला असं वाटतं 4 ते 5 लाख जवळजवळ आज संत्र्याची रोपं आपल्या विक्रीसाठी उपलब्ध करतात आहे. म्हणजे हे खरोखरच क्रेडिटेबल आहे. आणि याच पद्धतीवर आता हळूहळू PKVमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असं जर उपलब्ध झालं तर मला वाटतं इकडे संत्र्याची जी रोपाची आपली कमतरता आहे ती ताबडतोब दूर होऊ शकते. म्हणून मी निवेदन करतो लडानिया साहेबाला की त्यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती द्यावी. मंचावर उपस्थित आदरणीय माईसाहेब, अजयवरजी जाखड साहेब, इतर मान्यवर गावटे साहेब, विजयकुमारजी सेक्रेटरी, ठाकरे साहेब, अन्य शेतकरी बंधू भगिनींनो, काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आता जाखड साहेबांनी उपस्थित केल्या आहेत त्याच्यापैकी प्लांटिंग मटेरियल म्हणजे जी संत्र्याची रोपं आहेत त्याच्या संबंधामध्ये तर जी रोपं आहेत ते आपण रोगमुक्तचा अर्थ असा आहे, रोपासोबत जी माती जाते तीसुद्धा आपण रोगमुक्त करतो. आणि जेव्हा डोळा बांधतो याच्यावरती जंबेरीवरती किंवा रंगपूरवरती, तर तो जो डोळा मातृवृक्षातनं घेतलेला आहे तर ते मातृवृक्षसुद्धा रोगरहित असले पाहिजे आणि त्याची खात्री झाली पाहिजे आणि त्याचं पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणी झाली पाहिजे. तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आम्ही करतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि अशा प्रकारे जवळपास 1 ते 1.25 लाख संत्र्याच्या कलमा दरवर्षी आम्ही देतो. विदर्भामध्ये जवळपास 70-80 लाख कलमांची आवश्यकता असते आणि जो मध्य प्रदेश आणि राजस्थानचा भाग आहे. 70-80 लाख कलमा आम्हाला तयार करणं शक्य नाही, तेवढं पाणी नाही, मनुष्यबळही नाही. हे काम कृषी विज्ञान केंद्र आहेत, विद्यापीठं आहेत, महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग आहेत, यांनी करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी लागणारं जे काही ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, ते आमची संस्था द्यायला तयार आहे. आणि या संदर्भामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून ही गोष्ट आम्ही सांगत आलेलो आहे एकसारखे. ह्याच्यामध्ये आता ह्या वर्षी काही पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन नर्सरी स्थापन करायचा मानस दाखवलेला आहे आणि मला असं वाटतं की 1-2 वर्षामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या नर्सऱ्या विदर्भामध्ये तयार होतील. दुसरा प्रश्न जाखड साहेबांनी सांगितला व्हरायटीबाबत. व्हरायटी आपल्यापेक्षा खूप जास्त पंजाबमध्ये आहेत, परंतु पंजाबमध्ये पाणी जास्त असल्याने ते शेतकरी खूप जास्त पाणी देतात, पट पाणी देतात. लिंबूवर्गीय पिकं अशी पिकं आहेत की ज्याला पाण्याची जास्त आवश्यकता नाही. आपण जे पाणी जमिनीत टाकतो आहे ते खालती जमिनीमध्ये जात आहे आणि वाया जात आहे. म्हणून ड्रीप इरिगेशनने संत्रावर्गीय फळं आपण लावली पाहिजे. त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी किनोच्या व्यतिरिक्त अजून आहेत, परंतु का सक्सेसफुल झाल्या नाही, कारण किनोची उत्पादन क्षमता खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे सगळे शेतकरी
साधारणतः आपल्या शेतकरी बंधूंना एकाने जर एखादं फळ लावलं, सगळेच जण तेच फळ लावतील. त्याचं दुसरं नुकसान असं होतं आहे, खूप जास्त आवक मार्केटमध्ये झाली की मग भाव पडतात. तर बऱ्याच व्हरायटी स्वीट ऑरेंज म्हणजे मोसंबी प्रकारची जी फळं आहेत, स्वीट ऑरेंज म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मोसंबी प्रकारची जी फळं असतात, त्याच्या बऱ्याच व्हरायटी तिथं जाफा, माल्टा, ब्लड रेड अशा प्रकारची आहेत. परंतु खूप पाणी देऊन त्यांनी त्या व्हरायटीचे बगीचे खतम झालेत. किनो जास्त उत्पादन देतं म्हणून सगळे आज पंजाबमध्ये 40 ते 45,000 हेक्टरवरती किनो आहे आणि 10 लाख टनापर्यंत उत्पादन आहे. तर जोपर्यंत आपण डायव्हर्सिफिकेशन करत नाही, दुसऱ्या व्हरायटी लावत नाही, व्हरायटी कोणतीही असो, जर आपण मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं नाही, तर कोणतीही व्हरायटी आपण काढली किती जरी रोगविरोधक शक्ती त्याच्यात असली तरी ते टिकणार नाही. म्हणून दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम जो पंजाबमध्ये येतो आहे, तो त्यांचं जे वॉटर टेबल आहे, जे पाण्याची पातळी आहे जमिनीमध्ये, ती वरती येते आहे. जमिनीमध्ये काही अशा प्रकारचे भौगोलिक बदल होत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, मी आता चर्चा करत होतो, 200 किलोमीटरचा जो वॉटर टेबल होता तो आता यांच्या बगीच्यांपर्यंत इकडं सरकतो आहे. अशा प्रकारे अशा ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपला इलाज नाही, परंतु आपण चर खोदून किंवा अजून काही उपाय करून ते पाणी आपण जमिनीतनं काढू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कारण माझे बरेच सहकारी इथं आलेले आहेत, ते आपल्याला पॉवर पॉईंटने सगळं दाखवतील. आम्ही जैन इरिगेशनला ब्राझील या देशातनं मोसंबी प्रकारच्या व्हरायटीज आणण्यामध्ये क्वारंटाईन करून त्या व्हरायटी आता जळगाव भागामध्ये आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा लावले गेले आहेत. आणि त्या व्हरायटी आता शेतकऱ्यांना पुढच्या वर्षीपासून मिळायला सुरुवात होईल. त्या व्हरायटीमध्ये प्रोसेसिंगची क्षमता आहे, म्हणून आपण प्रोसेसिंग करू शकू. आणि मी काल परवा जळगावमध्ये होतो, तर हॅमलिन नावाची जी व्हरायटी आहे, 5व्या वर्षी 90 किलो एका झाडाला, इतकी मोठी क्षमता त्या व्हरायटीची आहे. व्हॅलेन्शिया व्हरायटी आहे, 50 ते 60 किलो एका झाडाला, अशा प्रकारची क्षमता आहे. आपल्याकडे आता प्रोसेसिंग युनिटसुद्धा येणार आहेत आणि आपण आशा करूया की पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये अशा प्रकारचं प्रोसेसिंगसुद्धा या विदर्भामध्ये सुरू होईल. धन्यवाद.